जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्नांवर कामबंद आंदोलन। नंदुरबार येथील भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्यांवर विभागातील संघटनांकडून आजपर्यंत सनदशीर मार्गाने लढा उभारण्यात आला आहे। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ नागपूर यांच्याकडील मूळ अर्ज 436/2017 पवनकुमार केवटे व इतर 98 मधील 14 जानेवारी 2020 चे आदेशान्वये अद्यापही तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही। तसेच मंत्री महसूल यांच्या अध्यक्षतेखाली संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत मंत्रालय मुंबई येथे 4 जून 2025 रोजी झालेल्या बैठकीत 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमात भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासित करण्यात आले होते। मात्र 150 दिवसांचा कालावधी संपून 3 महिने झाले असूनही मागण्या मान्य झाल्या नाहीत। विभाग व शासन स्तरावरून याबाबत केवळ वेळकाढूपणा करून कर्मचारी यांच्या संवैधानिक न्याय हक्कांवर गदा आणण्याचे व दबावतंत्राचा वापर करून काम सुरू आहे। त्यामुळे न्याय मिळत नसल्याने व्यथित होऊन नाईलाजास्तव राज्यभरातील समस्त कर्मचारी यांनी भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत आंदोलन करण्यावर एकमत झाले आहे। भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्या तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्याबाबत, सुधारित आकृतीबंध भूकरमापक व परीक्षण भूकरमापक यांचे वाढीव पदांसह मोजणी कर्मचारी यांना निश्चित प्रवास भत्ता ठरवून तो वेतनामध्ये समाविष्ट करण्याबाबत, इतर विभागातील अधिकारी यांना पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने त्यांना या विभागात बदली अथवा प्रतिनियुक्ती न देण्याबाबत, 57 विभागाचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करण्याबाबत, शेत रस्ते मोजणी व हदकायम बाबत शासन निर्णय 29 सप्टेंबर 2025 मध्ये सुधारणा करण्याबाबत, मोजणी ही बाब धोरणात्मक बाब म्हणून अंतर्भूत करण्यात येऊ नये। भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक विभाग असल्याने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे संवर्ग पद भारतीय अभियांत्रिकी सेवेतून भरण्याबाबत कमलाकर सुधाकर हट्टेकर, उपसंचालक भूमी अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांची विभागाबाहेर बदली करण्याबाबत, भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांच्या जमाबंदी आयुक्त स्तरावरील प्रलंबित मागण्या, एक मोजणी व्हर्जनर सॉफ्टवेअर हे व्हर्जन 1 प्रमाणे सुटसुटीत व वापरास सोपे करण्याबाबत, अधिकारी कर्मवाग यांवर नियुक्ती प्राधिकारी यांचे परवानगी व चौकशी शिवाय थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची चुकीची व अमानवी पद्धत बंद करण्याबाबत, 18 मोजणी प्रकरणांबाबत 14 जानेवारी 2026 चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्याबाबत, प्रत्येक कर्मचारी याला पुरेसे व स्वतंत्र मोजणी साहित्य रोवर, लॅपटॉप, डाटा कार्ड पुरविण्याबाबत, पुरेसे मोजणी साहित्य नसल्याने विभागाची प्रतिमा जनमानसात मलिन होत आहे। शासकीय सुटीचे दिवशी अपवाद वगळता कोणतेही कामकाज करण्यात येऊ नये याबाबत संबंधितांना सूचना देण्याबाबत, अन्यायकारक प्रतिनियुक्ती बंद करण्याबाबत, अतिरिक्त कामकाज केल्यास त्याचा मोबदला नियमानुसार देण्याबाबत, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे स्तरावरून नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या वेतन वसुली आदेश थांबविण्याबाबत यासारख्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संप आयोजित करण्यात आलेले आहेत। आमच्या विभागाला म्हणजे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तांत्रिक वेतन वगैरे या आकृतीबंध याकरता आम्ही संप पुकारलेला आहे। आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 2 मार्च 2026 पासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत। भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सदरचे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। सदर आमच्या मागण्या तांत्रिक वेतन श्रेणी व आकृतीबंध मंजूर करणे या कामी सदरचे आंदोलन चालू आहे। दिनांक 2/3/2026 पासून काम बंद आंदोलन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे।